आज सकाळी रेल्वेच्या टॉवर वेगन शेडमध्ये इंजिन शिरले। त्याने मागच्या भिंतीला जबर धडक दिली। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र पूर्ण भिंत कोसळून जमीनदोस्त झाली आहे। ही अंतिम भिंत नसती तर रेल्वे इंजिन मागील असलेल्या उड्डाणपुलाला धडकले असते। त्या उड्डाणपुलावर मोठ्या संख्येने वाहतूक सुरू होती, मात्र मोठा अनर्थ टळला असून जेसीबीच्या सहाय्याने तेथील मलमा उचलण्याचे काम सुरू आहे। रेल्वेचे टॉवर वेगन शेड या ठिकाणी प्रवासानंतर इंजिन थांबवण्यासाठी ही जागा असते। लोको पायलट या ठिकाणी आपले इंजिन या शेडमध्ये ठेवतो। काही दुरुस्ती किंवा काही काम असले तर याच टॉवर वेगन शेडमध्ये इंजिन ठेवण्यात येते। मात्र आज इंजिन ठेवताना लोको पायलटने चक्क भिंतच उडवून टाकली। गती जास्त असल्याने लोको पायलट हा इंजिनला थांबवू शकला नाही का? जर ही मागची भिंत नसती तर इंजिन मागील असलेल्या उड्डाणपुलाला देखील या इंजिनने धडक दिली असती। मोठी दुर्घटना घडली असती। मात्र त्या भिंतीमुळे ते इंजिन तिकडेच थांबले आणि अनर्थ टळला। उड्डाणपुलावर मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते। यामध्ये जर हे इंजिन उड्डाणपुलाला धडक दिली तर मोठ्या संख्येत जीवितहानी देखील झाली असती। मात्र त्या भिंतीमुळे ते इंजिन थांबले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। लोको पायलटने ब्रेक का लावलं नाही, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय। लोको पायलटने मद्यप्राशन तर केले नव्हते ना, याची सुद्धा तपासणी आता रेल्वे विभाग करत आहे। यावर लोको पायलटची अल्कोहोल चाचणी देखील करण्यात येत असल्याची चर्चा आहे। मात्र या घटनेने भविष्यासाठी देखील सावध राहण्याची गरज आहे। उड्डाणपुलाच्या भिंतीसमोर रेल्वेचे हे टॉवर वॅगन शेड कधीही धोकादायक ठरू शकते असे सांगण्यात आले आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।